नमस्कार. आषाढी एकादशी जवळच येते आहे आणि म्हणून म्हटलं, की नेहमी आपण जी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे करतो, त्यापेक्षा वेगळं काहीतरी बनवावं. म्हणून आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी एका बाजूला काढून घेतलं. आता सगळ्यात आधी आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी मी 1 कप भगर घेतली आणि त्यामध्ये पाव कप जे आहे ते साबुदाणा टाकला. आता हे जे इन्ग्रीडियंट आहे यांना मी मस्त असं वाटून घेतलं आणि त्याचं असं पीठ तयार करून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा टाकायचा आहे, तो चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार जितकं आपल्याला तिखट लागतं त्यानुसार मिरची आणि अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. त्यानंतर मी 2 चमचे दही घेतलं आहे. तुम्हाला अजून आंबट हवं असेल तर तुम्ही 4 चमचे दही सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे जे सगळं मिश्रण आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक बॅटर तयार करून घेतलं. आता हे जे बॅटर आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेते. हे एकदा वाटीमध्ये काढलं की याला आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट द्यायची आहे आणि तोपर्यंत आपण त्याच्यासोबत बनणारी चटणी तयार करून घेऊया. मी एक मिक्सरचा जार घेतला, त्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे आणि अर्धा कप जे आहे खोबरं घेतलं आहे. त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची घेतली आणि अर्धा चमचा परत इथे मी जिरं यूज केलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित वाटले गेले की मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झालं की आपली जी चटणी आहे ती तयार झाली. हे बघू शकता, अशा पद्धतीने मस्त अशी चटणी आपली जी आहे ही तयार झाली आहे. आता आपलं जे बॅटर आहे हे व्यवस्थित भिजलं आहे, म्हणजे व्यवस्थित सोक झालेलं आहे. आपल्याला डोसे बनवण्यासाठी जसं बॅटर हवं आहे त्या पद्धतीने बॅटर जे आहे हे तयार झालंय. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बॅटर जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे, म्हणजे की आपले डोसे जे आहे हे छानपैकी निघतील. म्हणून मी एका साईडला जे आहे तवा गरम करायला ठेवला, त्यावर थोडंसं तेल टाकलं, म्हणजे ऑइलिंग जी आहे ही तव्याची व्यवस्थित झाली पाहिजे आणि आपले डोसे जे आहे हे परफेक्टली निघाले पाहिजे. थोडंसं बॅटर टाकून मी मस्त असा डोसा जो आहे हा तयार करून घेतला. गॅस जरा कमी करायचा जर आपला तवा जास्त तापलेला असेल तर. आता एका साइडने व्यवस्थित आपला डोसा बनला आहे आणि दुसरी साइड जी आहे हे आपल्याला पलटून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपला सुंदर असा उपवासाचा डोसा जो आहे हा तयार झालेला आहे. तर असा हा डोसा इतका झटपट तयार होतो आणि खायलाही खूप छान लागतो. तुम्हाला वाटणारही नाही की हा उपवासाचा किंवा भगरीपासून बनलेला डोसा आहे. इतका हा खायला खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर ह्या एकादशीला नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.